राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार। थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जसं पीएम किसान योजनेचे 20व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले, तशाच प्रकारे आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आज वितरण होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार असल्याची देखील मोठी माहिती या ठिकाणी सांगण्यात आली। आज 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे असं 3 टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा त्या ठिकाणी वाटप करणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे राज्यातील शेतकरी आज त्या ठिकाणी खुश होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। पीएम किसान योजनेबरोबर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा न झाल्याने शेतकरी वर्ग हा पूर्णपणे सरकारवर नाराज होता, परंतु आज शेतकरी खुश होणार असल्याची या ठिकाणी मोठी बातमी आता समोर येत आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी खुश करणारी आनंदाची बातमी आता समोर आली आहे, ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये जमा होणार असल्याची बातमी समोर येत आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार, उद्या येणार अशा बातम्या अनेक दिवसापासून सुरू होत्या। अचानक आता या बातम्यांना ब्रेक लागला आहे। आज पीएम किसानचे जसे तुम्हाला 2000 रुपये जमा झाले, तशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा त्या ठिकाणी 7वा हप्ताचे तुम्हाला 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आतुरता लागली होती की नमो शेतकरीचे पैसे 2000 रुपये का आले नाहीत, तर यावरती आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी एक बैठक सुद्धा घेतली आणि ही बैठक पार पडल्या या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी दिल्या। तसेच आपल्या राज्याचे आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाही आहेत, कारण त्यांनी आता पदभार त्या ठिकाणी मागे घेतलाय, त्यांना काढून टाकले। त्या जागी नवीन कृषी मंत्री आलेत, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यांचं नाव आहे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे। यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर आत्ताच त्या ठिकाणी पोहोचवलेली आहे। त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना आता त्या ठिकाणी आता महत्त्वाचं सांगितलंय की आजच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांना ही ऑर्डर सुद्धा या ठिकाणी दिल्याचं या ठिकाणी सांगण्यात येतंय। पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेत 2000 रुपये मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांची चर्चा सुरू होती की नमोचा हप्ता का आला नाही, नमोचा हप्ता का आला नाही। त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता, कारण शेतकऱ्यांना दोन्ही हप्ते 4000 रुपये पाहिजे होते। परंतु आज या 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता या ठिकाणी सोडण्यास आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात करणार आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केले का बघा, कारण आज जे तुम्हाला नमोचे 2000 रुपये येण्याची शक्यता आहे, तर ती आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरतीच येणार आहे। आता शेतकरी चर्चा करू लागले होते की त्या ठिकाणी पीएमचेच 2000 आले, आता नमोचे का आले नाहीत, यावरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज थोड्याच वेळामध्ये आता ही महत्त्वाची अपडेट दिली आहे। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी मुहूर्त लागत आहे। आता बघा, शेतकरी काळजीत पडले होते, कारण शेतकऱ्यांना रक्षाबंधनाच्या आधीच टोटल त्या ठिकाणी 4000 रुपये देणार अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी पसरलेल्या पाहायला मिळाल्या होत्या। परंतु शेतकऱ्यांना अचानक 2000 रुपये त्या ठिकाणी पीएमचे आले आणि नमोचे आलेच नव्हते। त्यामुळे शेतकरी 2000 रुपये नमोचे कधी येणार, नमोचे कधी येणार असं शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती। आता या चर्चेला ब्रेक लागलाय आणि अखेर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी आता मुहूर्त लागला आहे। आता बघा, तुम्हाला 4000 रुपये सरकारने एकत्र का सोडलं नाही, त्याचं कारण सुद्धा सरकारनं सांगितलंय। हे बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधनाचा मुहूर्ताला आता लाडक्या बहिणींना राज्य सरकार 1500 रुपये पाठवलंय। त्यामुळेच राज्य सरकारचे पूर्ण पैसे त्या ठिकाणी आता संपलेले होते। त्यामुळं आता राज्य सरकारने महत्त्वाचा निधी, आता दुसऱ्या एका योजनेचा निधी आता तुमच्यासाठी घेतलाय आणि तुम्हाला आजच नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमचं त्या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये जमा करणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी शेतकरी मित्रांनो समोर आली आहे।
आज पैसे मिळणार, उद्या पैसे मिळणार अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या। यावरती मुख्यमंत्री साहेबांनी आता कृषी मंत्र्यांना ही ऑर्डर दिली आहे, तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता सोडण्यात यावा असं सांगितलंय। त्यामुळे आज या 12 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये उद्या परवा असं टप्प्याटप्प्यामध्ये 3 टप्प्यात हे पैशाचं वितरण होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे मागील 6 हप्ते मिळाले असतील आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळाला असेल, त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरीचा 7वा हप्ता वितरण होणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती जसं PM किसान योजनेचा 2000 रुपये आल्याचा मेसेज आला, तसंच त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा देखील राज्य सरकारच्या माध्यमातून 2000 रुपये बँकेत आल्याचा या ठिकाणी आता तुम्हाला मेसेज येणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, एक मोठा प्रॉब्लेम झालाय। आता सर्व शेतकऱ्यांना हे आता मिळणार नाही, फक्तच याच 12 जिल्ह्यामध्ये आणि फक्त याच शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी नमो शेतकरीचा हप्ता सरकार सोडणार आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना यामध्ये अपात्र केलं जाणार आहे, कारण सरकारने सांगितलंय की तुम्हाला PM किसानचा हप्ता सगळ्यांना मिळाला, परंतु नमोचा हप्ता सगळ्यांनाच मिळणार नाही, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून काही अटी आणि पात्रता वेगळ्या असतात आणि केंद्र सरकारच्या अटी पात्रता वेगळ्या असतात। राज्य सरकारच्या माध्यमातून 36 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी नमो शेतकरीचे पैसे वाटले जातात आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात म्हणजे आपल्या देशात 28 राज्य आहेत, 28 राज्यामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना PM किसानचा हप्ता वाटला जातो आणि नमो शेतकरीचा हप्ता फक्त राज्याकरिता असतो। त्यामुळे आता PM किसानचे नियम वेगळे आहेत आणि नमो शेतकरीचे नियम वेगळे आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले, फक्त याच बँकेमध्ये पैसे जमा होणार, फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार आणि फक्त याच प्रकारच्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे पैसे येणार। मग कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना आज हे पैसे मिळणार आहेत हे आपण पहिल्यांदा पाहू, त्यानंतर कोणत्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत ते पाहू आणि त्यानंतर जिल्ह्यांची लिस्ट आल्या, कारण 3 टप्प्यात पैशांचे वितरण होणार आहे। बघा, या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत। तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं आहे का बघा, कारण सरकारच्या माध्यमातून सांगितले की फार्मर ID कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा हप्ता द्या। त्याचं कारण म्हणजे फार्मर ID कार्ड म्हणजेच काय शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही शेतकरी आहात याचं ओळखपत्र, याचं ID कार्ड म्हणजेच फार्मर ID कार्ड। ज्या शेतकऱ्यांजवळ फार्मर ID कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही फार्मर ID कार्ड जर काढला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता याचे 2000 रुपये या ठिकाणी आता तुम्हाला येणार आहेत। त्यानंतर आता कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर बघा, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे, पुढील 2 मिनिटे लक्ष देऊन बघा कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे तुम्ही फक्त 2 मिनिटे महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि लक्ष देऊन बघा। आता बघा, तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल, बघा पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये तात्काळ नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, ज्या शेतकऱ्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड त्यांच्या घरामध्ये दिले त्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी उत्पन्न एकदम कमी आहे, 2.5 लाख रुपयापेक्षा उत्पन्न कमी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरामध्येच आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड देतो। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या बँकेमध्ये जसे PM किसानचे 2000 सोडले तसं नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 2000 रुपये सोडा असं आदेश आले आहे। परंतु आता अजून कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये आता मिळणार आहे आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे याची यादी सांगतो बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता यामध्ये लाखो शेतकरी अपात्र होणार आहेत, ते म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केले का बघा। कारण शेतकरी काय करतात, फक्त हप्त्याची वाट बघतात, परंतु असं आता होणार नाही। कारण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल, महाराष्ट्र बँकेत तुमचं खातं असेल, त्या ठिकाणी पोस्टात तुमचं खातं असेल, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल किंवा कोणत्याही खाजगी बँकेत खातं असेल, तर सरकारने स्पष्टपणे सांगितले तुमचा आधार कार्डाचा जो नंबर असतो तर तो आधार कार्डचा नंबर तुमच्या बँकेत जाऊन लिंक करून घ्या।
आणि जर तुम्ही लिंक करून घेतलं नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे तर त्या ठिकाणी किंवा कोणत्याही योजनांचे सरकारी त्या ठिकाणी पैसे येत नसतात, कारण हे जे पैसे सरकार वितरण करतं तर ते आधार कार्डवरच त्या ठिकाणी वितरण करत असतं, आधार कार्डच्या नंबरवरच तुम्हाला वितरण करत असतं। आणि हा जो आधार कार्डचा नंबर आहे जर तुम्ही बँकेला लिंक केला नसेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक केलंय का बघा, फार्मर ID कार्ड काढले का बघा। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता बघा त्या ठिकाणी रेशन कार्डाची e-KYC केल्या का बघा। सरकारने सांगितलं होतं रेशन कार्डाची e-KYC करा, e-KYC करा, परंतु असे पण शेतकरी आढळलेत त्यांनी अजून आधार कार्डला पण बँक खातं लिंक केलं नाही, रेशन कार्डाची e-KYC पण केलं नाही, तसेच आता तुम्हाला महत्त्व सांगतो फार्मर ID पण काढलं नाही। तर अशा शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगितलंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला करायला सांगितलं होतं, हे जर केलं असेल तर अशा शेतकऱ्यांना आता लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। ती म्हणजे आता तुमचं आधार कार्ड आता 2025 चालू आहे, बरोबर याच्या पाठीमागे 10 वर्ष आधी जुनं आधार कार्ड जर तुमचं असेल म्हणजेच 2015च्या आधी जर तुम्ही आधार कार्ड काढला असेल आणि ते त्या ठिकाणी दुरुस्त केलं नसेल तर तुम्हाला लाभ आज मिळणार नाही। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे, कोणत्या बँकेत येणार आहे हे सांगणारच आहे, परंतु आधार कार्डाचं झेरॉक्स तुम्ही नमो शेतकरी योजनेसाठी दिला असेल आणि हे जर काम तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला आज हप्ता या ठिकाणी येणार नाही। ते म्हणजे आता काय झाले, शेतकऱ्यांची सरकारने चौकशी केली त्यावेळी असं आढळून आलंय की आधार कार्डवरचं तुमचं नाव जे आहे तर ते वेगळं आहे आणि तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती नाव तुमचं वेगळं आहे, म्हणजेच आधार कार्डवरती एकेरी भाषेत नाव आहे। आता कसं म्हणजे फक्त तुकाराम असं नाव आहे आधार कार्डवरती, परंतु आता सरकारने सांगितले तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी आधार कार्डावर पूर्ण नाव असल्याशिवाय तुम्हाला लाभ येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। म्हणजेच काय सांगण्यात आले की तुमचं स्वतःचं पूर्ण नाव त्या ठिकाणी असलं पाहिजे, एकेरी भाषेत नसलं पाहिजे। तसेच आता जन्मतारीख काही जणांची काय आहे बघा, आता जन्मतारखेबद्दल महत्त्वाची अपडेट आहे, फक्त 1980 1970 अशा प्रकारे एकेरी भाषेत जन्मतारीख आहे, परंतु सरकारला अडचण येत्या कारण अनेक शेतकरी चुकीच्या पद्धतीने सुद्धा हप्ते घेऊ लागलेत। मग या ठिकाणी सांगण्यात आले जर तुमचं आधार कार्ड असेल त्यावरती तुमचं जन्मतारीख पूर्ण व्यवस्थित असली पाहिजे, तसंच तुमचं आधार कार्डवरती नाव जन्माच्या दाखल्यावरती जे आहे तर ते पूर्ण असलं पाहिजे। आता तुम्हाला कोणत्या बँकेत सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत ते सांगतो, त्यानंतर जिल्ह्यांची यादी आल्या त्यामध्ये पैसे येणार आहेत ते सांगतो बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होणार आहेत ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये। जर तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे सर्वात पहिल्यांदा पैसे येत असतात। महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, कॅनरा बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, तर आता पोस्टात अशा बँकामध्ये सर्वात पहिल्यांदा सरकार नेहमीच पैसे सोडत असतं आणि आता पण सर्वात पहिल्यांदा पैसे सरकार सोडणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत त्याची यादी समोर आल्या बघा। आता सगळ्यात पहिल्यांदा पैसे त्या ठिकाणी जर वर्षी जमा होतात तशा प्रकारे नांदेड आहे, अकोला आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे, त्या ठिकाणी आता बघा गडचिरोली आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बघा, बीड, बुलढाणा, जालना, तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे पैसे मागच्या वेळी पण आले होते आणि यावेळी पण नमो शेतकरी योजनेचे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात लवकर येणार आहेत। त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांचे हे जिल्हे आहेत आणि यामध्ये सर्वात पहिल्यांदा दरवर्षी पैसे जमा होतात, त्यामुळे आता पण तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।